चला गोळवली संघ आपली सलामीची जोडी पाठवून द्यायची आहे. इथं मात्र देवीचा पाडा संघ सज्ज झालाय क्षेत्ररक्षण करण्यासाठी. नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय देवीचा पाडा संघानं आणि आमंत्रित केलंय ते म्हणजे गोळवली संघाला फलंदाजी करण्यासाठी. तर आजच्या दिवसातील पहिला सामना देवीचा पाडा विपक्ष गोळवली या दोन संघांमध्ये पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर देवीचा पाडा संघानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चला पंच शशांक पाटील तसेच रतन मानेरकर पाळेगाव हे पंच सज्ज झालेत. सामना सुरू करायचा आहे. देवीचा पाडा विपक्ष गोळवली या दोन संघांमध्ये आजची पहिली लढत पाहायला मिळेल. सामना सुरू होईल थोड्याच वेळात. गोळवली विपक्ष देवीचा पाडा या दोन संघांमध्ये. चला पंच सामना सुरू करायचा आहे. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथम गंधरायाला वंदन करून तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मी माझ्या समालोचनाला सुरुवात करतोय. सामना इथे सुरू होईल. देवीचा पाडा विपक्ष गोळवली या दोन संघांमध्ये. तर पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सागर मात्रे, स्ट्रायकिंगवरती फलंदाज प्रेम, नो स्ट्रायकिंगवरती प्रवीण. इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र रनआउटची संधी होती. एक धाव पूर्ण केली जाते. प्रवीण वगे आणि दुसऱ्या बाजूला दीपक केणे. पहिल्या चेंडूवरती एका धावेनं खातं खोललं जात आहे गोळवली संघाचा. तसेच आमचे अतिथी मान्यवर अनंत पाटील बेतवडे यांचं आगमन होत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत असेल दादा. पहिल्या चेंडूवरती एक धाव घेतली जाते. प्रवीणच्या माध्यमातून खातं खोललं जात आहे गोळवली संघाचं आणि डावखुऱ्या त्याचा फलंदाज एक आक्रमक फलंदाज दीपक केणे. स्ट्राईक नंबरती
आणि आजच्या दिवसामध्ये बीमरसाठी रिव्ह्यू असेल आणि रनआउटसाठी सुद्धा रिव्ह्यू असेल. फक्त बीमरसाठी आहे. इथे मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू मिड विकेटला जातोय. क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एका एका धावेचा अवधी होता. एक धाव पूर्ण केली जाते. दोन चेंडूंचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय आणि दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या डबलक्यावरती पाहायला मिळतीये. इथे मात्र फुल्लोर लेनचा चेंडू बिरकावून दिला. चेंडूला गॅप मध्ये खेळून काढलाय. चेंडू दंदन करत सीमा रेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी आयतोय चौकार प्रवीणच्या बॅटमधनं. डीजे लक्ष द्यायचं, स्पीडअप करायचंय सामना. तर रिव्ह्यू नसेल. मात्र जबरदस्त चेंडू यॉर्कलेनचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता पण यष्ट्यांवरती जाऊन आदळतोय आणि पहिला झटका बसतोय गोळवली संघाला. डीजे धन्यवाद डीजे. तर प्रवीणची जागा भरून काढण्यासाठी विशालला आमंत्रित केलाय. वन डाऊनचा फलंदाज नेहमीच आपण विराट कोहलीला पाहत असतो. वन डाऊनसाठी येत असताना भारतासाठी खेळत असताना नेहमीच विराट कोहली या क्रमांकावर येत असतो. तर विशालला आमंत्रित केलाय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या डबलक्यावरती 6 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. इथे मात्र पुन्हा एकदा वेगवान चेंडू बॅटची कडा घेत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. राम कोणती चुकी करत नाहीये. फलंदाज बॅक टू बॅक दुसरा बाद होतोय गोळवली संघाचा. डीजे दुसरा धक्का बसतोय. बॅक टू बॅक गोलंदाज आता मात्र हॅट्रिक चंबरड्यावरती असेल. सागर इथे मात्र फुल्लोर लेनचा चेंडू आहे. हलक्या हाताने खेळून काढलाय. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एक धाव मात्र पूर्ण केली जाते आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या डबलक्यावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 गाड्यांच्या मोबदल्यात 7 धावा. डीजे
च्या समाप्तीनंतर धावसंख्या दोन गाड्यांच्या मोबदल्यात 7 धावा झाली आहे. पहिला चेंडू पाहायचा आहे कशा प्रकारे फेकतोय गोलंदाज योगेश. तर सचिन म्हात्रे सागाव हे सुद्धा उपस्थित झालेत. आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. तर पहिला चेंडू इथे मात्र योगेशच्या माध्यमातून निर्धाव फेकण्यात आलाय. यॉर्कलेनचा चेंडू पहिला चेंडू फेकला योगेशनं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवर पासून अचूक टप्पा पाहायला मिळतो योगेशच्या माध्यमातून. इथे मात्र पुन्हा एकदा यॉर्कलेन फेकायचा प्रयत्न केला होता. लोअर फ्रंटल चेंडू गॅप मध्ये खेळून काढलाय. चेंडू जातो सीमा रेषेच्या बाहेर. आहे तोय चौकार प्रेमच्या बॅटमधनं डीजे. चौकार येतोय प्रेमच्या बॅटमधनं. पहिला चेंडू ज्या प्रकारे फेकण्याचा प्रयत्न फेकला होता त्याच प्रकारे दुसरा चेंडू सुद्धा फेकण्याचा प्रयत्न केला. ते हेरला आणि गॅपमध्ये खेळून काढलं. चेंडूला फेकून दिलं 4 धावांसाठी. प्रेम या फलंदाजांना तिसरा चेंडू दुसऱ्या षटकातील. इथे मात्र शॉर्ट ऑफ लेन चेंडू वेगवान चेंडू पाहायला मिळतो. शरीरयष्टीला आदलतोय चेंडू. तोपर्यंत लेग बाईकच्या माध्यमातून एक धाव येते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धबलकावरती पाहायला मिळतीये 12 धावा गोळवली संघाच्या. 3 चेंडू समाप्त झाल्यात दुसऱ्या षटकातील अद्यापही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पिटूच्या षटकात हाताळत असताना गोलंदाज योगेश पहिला चेंडू निर्धाव फेकला. दुसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय आणि तिसऱ्या चेंडूवरती लेग बाईकच्या माध्यमातून एक धाव. आणि आता मात्र डावखोरी हाताचा फलंदाज एक आक्रमक फलंदाज गोळवली संघाचा दीपक केणे स्ट्रायकिंगवरती. ते मात्र जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय योगेशच्या माध्यमातून. वारंवार यॉर्कलेनचे चेंडू फेकले जात आहेत. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी इथे मात्र योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. पिटूचं षटक हाताळत असताना सर्कल पाबंदीचं षटक हाताळत असताना योगेश. इथे मात्र फुल्लोर लेनचा चेंडू पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न. तिथे मात्र क्षेत्ररक्षक सागर होते. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धबलकावरती पाहायला मिळते 13 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या दुसऱ्या षटकातील पॉवर प्लेच्या षटकातील. गोलंदाजी मार्कवर योगेश. चांगली गोलंदाजी आतापर्यंत योगेशने हाताळली आहे. 6 धावा खर्च केल्यात. 5 चेंडू फेकलेत. इथे मात्र मोठा फटका केल्याचा प्रयत्न. चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक दूरवर आहे. नो मॅच लँड मध्ये पडते चेंडू. तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथे मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. आणि या 2 धावेच्या मदतीनं इथे मात्र षटक समाप्त होत आहे. 2 गाड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या धबलकावरती 15 धावा गोळवली संघाच्या डीजे. धन्यवाद डीजे. तर इथे मात्र डीजे राजच्या माध्यमातून चांगले संगीत ऐकायला भेटत आहेत. कालच्या दिवसामध्ये सुद्धा भरपूर एंटरटेन केलं डीजे राजनं. तसेच SMDच्या माध्यमातून ही स्पर्धा टेट यूट्यूबवरती लाईव्ह दाखवली जाते. टेट प्रक्षेपण केलं जातो आहे श्री मोरया डिजिटल लाईव्हच्या माध्यमातून. तर पंकज माळी तसेच विनीत पाटील, विनीत भोईर, विपुल पाटील, निलेश पाटील, परेश गायकवाड यांच्या माध्यमातून टेट प्रक्षेपण इथे मात्र पाहायला मिळतंय यूट्यूबवर या स्पर्धेचा. ही स्पर्धा जय गावदेवी क्रिकेट संघ बेतवडे यांच्या माध्यमातून 2 दिवसीय स्पर्धा. कालच्या दिवसामध्ये वाडेकर संघानं या स्पर्धेच्या मेगा फायनलमध्ये प्रवेश केलाय. जबरदस्त खेळ केला प्रणीतनं, सिद्धू पाटीलनं, अतुल भोईरनं, कपिल पाटीलनं चांगली खेळी
या मैदानावरती कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली वाडेकर संघाच्या माध्यमातून. तर कपिल येतोय तिसऱ्या षटकामध्ये. कपिलला आमंत्रित केलंय, पाचारण केलंय संगणक समीर भोईरनं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कपिल म्हात्रे. तर स्ट्राईक नंबरती फलंदाज दीपक केणे. इथे मात्र पॉइंट आणि गॅपच्या गलीच्या मधून खेळून काढले चेंडूला क्षेत्ररक्षक आणि चेंडूची शर्यत लागते आहे आणि चेंडू इथे मात्र शर्यत जिंकतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आहे तो चौकार दीपकच्या बॅटमधनं. डीजे डीजे पहिल्या चेंडूवरती इथे मात्र दीपकच्या बॅटमधनं चौकार येतोय. दीपक इथे मात्र एका बाजूने चांगली फलंदाजी करतोय तर प्रेम सुद्धा त्याला चांगली साथ देतोय पाहायला मिळतोय. धावसंख्या दबलकीवरती 4 मारते. धावसंख्या 19 धावा. ते मात्र हलक्यात खेळून काढलाय. गॅपमध्ये पुन्हा एकदा खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येतोय दूरवरने चेंडू त्याच्या आव्हाकाच्या बाहेर. इथे मात्र चांगले प्रयत्न केले होते पण चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. बॅक टू बॅक 2 चौकार दीपक केणीच्या बॅटमॅन. डीजे धन्यवाद डीजे. तर बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 चौकार येत आहेत. पाणी ग्राउंडमध्येच आहे. तिथे व्यवस्था केली आहे बॉक्सची विशाल म्हात्रे आणि उसरगर संघानं. बॅक टू बॅक 2 चौकार येतात दीपक केणीच्या बॅटमधनं. चांगली फलंदाजी इथं मात्र पाहायला मिळते दीपकच्या माध्यमातून. दीपक वैयक्तिक 10 धावांवरती खेळतोय. 5 चेंडूंचा खेळ केलाय दीपकनं. धावसंख्या दबलक्यावरती गोळवली संघाची 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 23 धावा. 2 गाड्यांच्या मोबदल्यात 23 धावा. सलामीची जोडी इथे मात्र सलामीला आलेला फलंदाज दीपक अद्यापही तग धरून बसलाय खेळपट्टीवर. तर प्रवीणला माघारी परतावं लागलंय आणि 1 डाऊनचा फलंदाज विशाल सुद्धा माघारी परतलाय. 2 चेंडूवरती 2 चौकार आल्यात. आता मात्र पाहायचं कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, कशा प्रकारे कमबॅक करतोय गोलंदाज कपिल. तो मात्र पुन्हा एकदा पुढे सरसवलाय. पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळून काढलाय. आता मात्र क्षेत्ररक्षक अक्षय येईल चेंडूवरती. थोडीशी चुकी होईल. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण केल्यात या चेंडूवरती. या 3 धावेच्या मदतीनं धावसंख्या लबलकवरती पाहायला मिळते 26 धावा. चांगली फलंदाजी, चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. दीपक एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला प्रेम. चांगली फलंदाजी दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगली पार्टनरशिप बिल्डअप होते. 6 या धावसंख्येवरती 2 गडी बाद झाल्यानंतर 26 या धावसंख्येवर आतापर्यंत गोळवली संघ पोचलाय आणि 20 धावांची इथे मात्र भागीदारी पाहायला मिळते प्रेम आणि दीपकच्या माध्यमातून. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. कपिल म्हात्रे तिसऱ्या षटकामध्ये इथे मात्र महागडा ठरताना दिसतोय. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत कपिलला. 2 चेंडूवरती 2 चौकार आल्यात आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र 3 धावा धावून काढल्यात. या 2 फलंदाजांनी 11 धावा खर्च केल्यात. 3 चेंडू फेकल्यात. गोलंदाज कपिल म्हात्रे. स्ट्राईक नंबरती फलंदाज प्रेम पाटील. ते मात्र मोठा फटका केल्याचा प्रयत्न. चेंडू हवेते. क्षेत्ररक्षक आले होते. चांगला प्रयत्न केला पण झेल मात्र जमिनीस दाण होते. तोपर्यंत 2 धावेचा अवधी होता. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या दबलक्यावरती वाढते. धावसंख्या 28 धावा. आता मात्र चांगली धावसंख्या उभारली आहे गोळवली संघानं. अद्यापही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. इथे मात्र वेगवान चेंडू. मोठा फटका पाहायला मिळतोय. सरळ खेळून काढलाय चेंडूला. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आहे चौकार. डीजे धन्यवाद डीजे.
तर हा चौकार येतोय 5व्या चेंडूवरती. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धपलकावरती 32 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. इथे मात्र पुन्हा एकदा जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहेत. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता पण नकार दिलाय प्रेमनं आणि एका धावेने संतुष्ट मानावे लागते. इथे मात्र एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 11.00च्या सरासरीने 2 गडी बाद 33 धावा. डीजे संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 11.00च्या सरासरीने धावसंख्या धपलकावरती 33 धावा गळवली संघाच्या. पहिले 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 15 धावा होत्या. पॉवर प्लेच्या फारसा फायदा घेता आला नाही आहे. त्यानंतर मात्र कपिलच्या अगेन्स्ट इथे मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून धावसंख्या धपलकावरती 33 धावा. तर यापुढील सामना असेल सागाव विपक्ष घेसर या 2 संघांमध्ये. चला दोन्ही संघाचे संगणक आपण व्यासपीठावरती यायचे आहे नाणेफेकीसाठी. इथे मात्र सागाव संघाचे संगणक उपस्थित आहेत. घेसर संघाचे संगणक आपण यायचं आहे. योगेश 4थ्या षटकामध्ये पुन्हा एकदा येत आहे. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक 4थं षटक घेऊन योगेश. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती 1 धाव येते योगेशच्या. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं कव्हरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षकाचं. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धपलकावरती 34 धावा. स्ट्राईकवरती आता मात्र डावखुऱ्या त्याचा फलंदाज दीपक येतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतोय वारंवार. डावखुऱ्या त्याचा आणि उजव्या त्याचा फलंदाज असल्यावर नक्कीच वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतोय. आणि पंचांना सुद्धा कसरत करावी लागते. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली आहे. योगेश इथे मात्र वेगवान गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत योगेशच्या माध्यमातून. इथे मात्र पुन्हा एकदा यॉर्कलेन चेंडू खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक येतोय कव्हर्सवरनं. तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. वेगवान फेकी केली होती. थोडीशी चुकीची फेकी आली होती निलेश कडून. तोपर्यंत इथे मात्र तर खेळपट्टीच्या बाहेरून धावायचं आहे. पंच लक्ष द्यायचं आहे. खेळपट्टीच्या बाहेरून धावायचं आहे फलंदाजांनी. 2 धावा येत आहेत दुसऱ्या चेंडूवरती. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धपलकावरती 37 धावा. 3 चेंडूंचा खेळ इथे मात्र समाप्त झाला या षटकातील. आतापर्यंत 3 चेंडू चांगले हाताळलेत योगेशनं. कोणत्याही प्रकारचे मोठा फटका खेळण्याची मुभा इथे मात्र फलंदाजांना दिली नाही आहे. चांगली गोलंदाजी योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे मात्र जबरदस्त चेंडू पाहायला मिळतो योगेशच्या माध्यमातून.
वारंवार यॉर्क लेनचे चेंडू हाताळतोय गोलंदाज योगेश. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. लेग बाईटच्या माध्यमातून इथे मात्र एक धाव येते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती 38 धावा. गोळवली संघाच्या अद्याप 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. चौथ्या षटकातील गोलंदाजी मार्गावर गोलंदाज योगेश. 5वा चेंडू. ते मात्र फुल्लोर लाईनचा चेंडू कॅपमध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक येतो दूरवरनं. तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथे मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेच्या मदतीनं 40 धावा लागत आहेत गोळवली संघाच्या धावफलकावरती. चांगली पार्टनरशिप इथे मात्र पाहायला मिळते. 34 धावांची पार्टनरशिप या 2 फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील गोलंदाज योगेश. ते मात्र यॉर्क लाईनचा चेंडू. इथे मात्र पार्टनरशिपला ब्रेक लावण्यात येतोय योगेशच्या माध्यमातून. फलंदाज बाद होईल दीपक केने. डीजे सरीनं 40 धावा कुठल्यात आणि 3 गाडी बाद झाल्यात. ते म्हणजे गोळवली संघाचे. तर शेवटच्या षटकामध्ये आशिष मात्रेला पाचारण केलाय गोलंदाजी मार्ग कर्णधार समीर भोईरनं. डेव्हिड झपाडाचा संघ इथं मात्र खेळत असताना डेव्हिड झपाडा संघ त्यांच्या विरोधात गोळवली संघानं आतापर्यंत 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकामध्ये इथे मात्र पाहायला मिळत आहेत 40 धावा. 3 गाड्यांच्या मोबदल्यात गोळवली संघाच्या. तर यापुढील सामना असेल सागाव विपक्ष घेसर या 2 संघांमध्ये. सागाव संघाचे संगणक इथे मात्र उपस्थित आहेत. घेसर संघाचे संगणक आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचे आहे. पहिला चेंडू शेवटच्या षटकातील आणेमारीच्या षटकातील इथे मात्र वेगवान चेंडू पाहायला मिळतोय आशिषच्या माध्यमातून. इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल प्रेमला. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 धक्के लागत आहेत. पुन्हा एकदा गोळवली संघाला. आता मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल प्रेम. डीजे पहिल्या चेंडूवरती ते मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागते फलंदाज प्रेमला. ज्या फलंदाजानं चांगली फलंदाजी केली होती. वैयक्तिक 15 धावांचं योगदान दिलं होतं. दुसरा चेंडू शेवटच्या षटकात येईल. त्या मात्र दीपकच्या बॅटमधनं चेंडू हवेत. मिस टाइम की प्रॉपर टाइम चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आहे तो षटकार. डीजे तर यश येतोय नवीन फलंदाज स्ट्रायकिंगवरती फलंदाज दीपक ज्याने षटकाराने स्वतःचं खातं खोललंय. षटकाराने इथे मात्र खातं खोललं जाते दीपकचं आणि षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकावरती 46 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात गोळवली संघाच्या.
2 चेंडूंचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. अद्यापही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल शेवटच्या षटकातील. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, दाद मागितली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून पंचांकडे. निर्धाव चेंडूची सांगता होते. तिसरा चेंडू इथे मात्र निर्धाव येतोय आशिषच्या माध्यमातून. आशिष एक अनुभवी खेळाडू आहे देवीचा संघाचा. कित्येक वर्ष कित्येक ऊन पावसाळे त्यांनी सुद्धा पाहिले असतील या क्रिकेट मधील. इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू विरघळून देण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. कपिल येतो चेंडूवरती, कोणतीही चुकी होणार नाहीये. फलंदाज दीपकला परतावा लागेल. डीजे धन्यवाद डीजे. तर इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता दीपकनं आणि ते प्रयत्नामध्ये अयशस्वी ठरलाय. दीपक धावसंख्या धपलकावरती 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 46 धावा. अद्यापही 2 चेंडूंचा वाजवी केला इथे मात्र शिल्लक आहे आणि पंच जरा लक्ष द्यायचं आहे फलंदाजांना. खेळपट्टीवरनं धावून देऊ नका. इथे मात्र पल्लोरलेनचा चेंडू लोअर बोल्टस चेंडू होता. दिशा दिली आहे चेंडूला, कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढलाय. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या धपलकावरती 48 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल पहिल्या सत्रातील. या षटकामध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी पाहायला मिळाली आहे आशिषच्या माध्यमातून. एक षटकार वगळता इथे मात्र चांगला चेंडू यॉर्कलेनचा चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता पण नकार दिलाय प्रदीपना. एक धाव येते एका धावेच्या मदतीनं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या धपलकावरती 49 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यात. तर यापुढील सामना असेल घेसर विपक्ष सागाव या 2 संघांमध्ये. चला घेसर संघाचे संगणक आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. गोरख मांगरोळकर आपण कुठे असाल लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचं आहे. पहिलं सत्र इथे मात्र समाप्त झालं आहे. नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि तदनंतर मात्र 5 षटकामध्ये 49 धावांवरती 49 धावांवरती रोखलाय. 5 गाड्यांच्या मोबदल्यात 49 धावा कुठल्या आहेत गोळवली संघानं आणि 50 धावांचा इथे मात्र लक्ष ठेवलाय तो म्हणजे देवीचा पाडा संघासमोर. तर यापुढील धावधावरण ऐकण्यासाठी आपण जाऊयात माझे साथी समालोचक पंडितदादा पाटील घारिवली यांच्याकडे. चला यापुढील सामना असेल घेसर संघ तसेच सागाव संघ. सागाव संघाचे संगणक आलेले आहेत. घेसर संघाचे संगणक आपण लवकरात लवकर यायचे आहे. चला घेसर संघाचे संगणक गोरख मंगरुळकर आपण आला असाल तर लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचं आहे. गोरख मंगरुळकर आपण आला असाल तर नाणेफेकीसाठी यायचं आहे. घेसर संघ हॅलो हॅलो. धन्यवाद सिद्धू. जय गावदेवी क्रिकेट संघ बेतोडे आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय.
आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतो ते देवीचा पाडा विपक्ष गोलवली. देवीचा पाडा संघाने नाणेफेक जिंकून गोलवली संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आणि देवीच्या पाडा संघाने निर्धारित 5 षटकांमध्ये गोलवली संघाला फक्त 49 धावांवर रोखून ठेवलंय आणि 50 धावांचं लक्ष घेऊन इथे देवीच्या पाडा संघाचे 2 फलंदाज मैदान उतरल्यानंतर त्या 50 धावांचा डिफेन्स इथे गोलवली संघ कशा पद्धतीने करेल आणि 50 धावांचा पाठलाग देवीचा पाडा कशा पद्धतीने करेल ते मात्र पाहावं लागेल. एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय जय गावदेवी क्रिकेट संघ बेतोड्याच्या माध्यमातून काल आपण पाहिलंय जय जलेश्वर वाडेकर संघ अंतिम फेरीत दाखल झालाय आणि आज या 8 संघांमधनं कोणता संघ अंतिम फेरीत दाखल होतोय ते मात्र पाहावं लागेल. बघा घेसर संघाला विनंती असेल ताबडतोब या आणि तुमची नाणेफेक करून घ्या कारण सागाव संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. बघा तुम्हाला बॉलची पॅनल्टी लागेल घेसर संघ लक्षात घ्या. आमचे विशाल मात्रे बघा हे जे मैदान आम्हाला उपलब्ध करून दिलंय त्या मैदानामागे विशाल मात्रे यांची फार चांगली मेहनत फार मोठी मेहनत आहे आणि अतिशय चांगलं सहकार्य आणि आदरणीय पांडुरंगदादा दीनानाथ संते यांचं सुद्धा फार मोठं सहकार्य सातत्याने या स्पर्धेसाठी लाभत असतं. विशाल मात्रे असतील आमचे पांडुरंगदादा संते असतील अतिशय चांगलं सहकार्य प्रत्येक संघाला त्यांच्या माध्यमातून सातत्याने होत असतं. तर पहिल्या सत्राचा बाजू खेळ इथं संपलाय आणि गोलवली संघाला धाबा कुठल्या ते 49 आणि 50 धावांचं एक लक्ष घेऊन इथं सलामीची जोडी उतरली ती देवीच्या पाडा संघाचे 2 फलंदाज. सलामीची जोडी आपण पाहतो देवीच्या पाडा संघाची योगेश आणि जयेश. तर पॉवर प्लेचं पहिले षटक घेऊन येतो गोलंदाज आपण पाहतो गोलवली संघाचे दीपक. सामन्याला इथे सुरुवात होते दीपक येत आहेत पहिले षटक मार्गस्थ स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सलामीचे फलंदाज योगेश. ऑफ साईडला सुरेख फटका आपण पाहतोय क्षेत्ररक्षण चांगलं होते थोडीशी मिसफील्ड जरूर होते मात्र तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते स्वतःचं आणि संघाचं खातं खोललं जातं फलंदाज योगेशच्या माध्यमातून आणि बिनबाद एक अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. दीपक पुन्हा एकदा सज्ज होत आहेत इथे मात्र एज लागून चेंडू मागे सरकतोय अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण चेंडू फेक करण्याचा प्रयत्न केला होता मात्र जर डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित धाबात सुद्धा होऊ शकले असते फलंदाज मात्र फलंदाज योग्य सुरक्षित पोहोचतायत तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. पॉवर प्लेचा योग्य वापर इथं गोलंदाज दीपकच्या माध्यमातून केला जातोय. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर फलंदाजांना संधी असते गोलंदाजांना थोडंसं दडपण असतं मात्र दीपक अतिशय चांगली गोलंदाजी करतात. पॉवर प्लेमध्ये या गोलंदाजाने सुरुवात तर नक्की चांगली केली आहे. इथे मात्र पंच शशांक पाटील यांनी वाईडचा इशारा केला आहे. आदरणीय मधुकर पाटील बेतोडे यांचं आगमन होत आहे त्यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. तर अवांतर धावसंख्या पुढे पोहोचते ती 3 वर. तर बिनबाद 3 अशी धावसंख्या पुन्हा एकदा दीपक सज्ज होत आहेत फ्रंटफुटला पुढे गेले अतिशय सुरेख फटका आपण पाहतो दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र योगेश नकार देत आहेत. योगेशने पाहिलंय क्षेत्ररक्षकांनी चेंडू उचललाय फेकण्याचा प्रयत्न केला जातोय धोका संभवतोय धोका घ्यायचा नव्हता फलंदाज योगेशला तोपर्यंत इथे फक्त सिंगल प्रत्येक चेंडूवर आपण पाहतोय आतापर्यंत सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न दिसतोय आणि गोलंदाजाने नक्कीच इथं दोन्ही फलंदाजांना शांत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. ऑन साईडला खेळता क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू काढलाय दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न केला जातोय चेंडू फेक केली जाते मात्र योगेश बघा सातत्यानं आपल्या सहकार्याला अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्याशी संवाद साधून 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात 2 धावा येतात धाव फलकावर धावसंख्या पोहोचते ती 6 वर 6 धावा आपण पाहतो धाव फलकावर. पॉवर प्लेच्या षटकाचा जर विचार केला तर नक्कीच दीपकचं कौतुक करावं लागेल कारण क्षेत्ररक्षणाचं बंधन असतं त्या बंधनाला झुगारून दीपक चांगली गोलंदाजी करतायत. बिनबाद 6 अशी धावसंख्या स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज जयेश इथे खोला टप्प्या लो फुलटा चेंडू ऑन साईडला खेळतायत दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न केला जातोय दुसरी धाव येते धाव फलकावर तिसऱ्या धावेसाठी योगेश पुढे सरकले आणि पाहता पाहता तिसरी धाव येते धाव फलकावर. रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय
ती योगेश आणि जयेशच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने इथे संवाद साधला जातो. 3 धावा येत आहेत धावफलकावर. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 9 धावा. दीपकने सुरुवात चांगली केली, मात्र त्यानंतर योगेश आणि जयेश हे दोन फलंदाज सातत्याने धावफलक हलता ठेवण्याचं काम करतात. चांगली फलंदाजी. 50 धावांचं लक्ष घेऊन ही सलामीची जोडी देवीच्या पाडा संघाची मैदानात उतरल्यानंतर दीपकने चांगली सुरुवात केली गोलंदाजीच्या माध्यमातून. मात्र त्यानंतर सातत्याने जयेश आणि योगेश चांगली फलंदाजी करतायत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. फ्रंट फुटला जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. इथं समोर फटका आपण पाहतोय. योगेशच्या जयेशच्या बॅटमधने येतोय तो चौकार. धन्यवाद डीजे. डीजे लक्ष द्या. बघा पंचांना सूचना असेल क्षेत्ररक्षकांना ताबडतोब क्षेत्ररक्षण लावण्यासाठी सांगा. सूचना करा. नाणेफेकीसाठी या घेसर संघ ताबडतोब आणि सागाव संघाचे संघनायक उपस्थित आहेत. सचिन चला टॉस करून घ्या. आदरणीय मधुकर पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. सागाव विपक्ष घेसर अशी नाणेफेक होईल. पहिल्या फेरीतील दुसरा सामना असेल तो घेसर विपक्ष सागाव. आदरणीय मधुकरदादा पाटील यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाते. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ इथं संपलाय. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर बिनबाद 13 धावा. पॉवर प्लेचा जर विचार केला तर कपिलनं सुरुवात चांगली केली होती, मात्र त्यानंतर दीपकनं सुरुवात चांगली केली होती, मात्र त्यानंतर सातत्याने योगेश आणि जयेश दोन फलंदाजांनी धावफलक हलता ठेवला आणि आपल्या संघाला पहिल्या षटकामध्ये 13 धावा या कुठून दिल्या. चांगली सुरुवात आपण पाहतो या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. बिनबाद 13 ही जमेची बाजू असेल ती देवीच्या पाडा संघासाठी, कारण 50 धावांचं लक्ष असताना पॉवर प्लेचा योग्य वापर या दोन फलंदाजांनी केला आहे. पहिले षटक हाताळलं होतं गोलंदाज होते दीपक पाटील, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो दुसरे षटक हाताळतात गोलंदाज दीपक केने येत आहेत. इथून मात्र दीपकला कमबॅक करून द्यावं लागेल गोलवली संघाला, कारण इथून कमबॅकची गरज असेल. कारण लक्ष आपण पाहतो 50 धावांचं आणि अतिशय चांगली सुरुवात आपण पाहतो फलंदाज योगेश आणि जयच्या माध्यमातून इथे केली जाते. चला क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्या गोलवली संघ. बघा ही स्पर्धा आपण पाहतोय ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून त्यांच्या नियमानुसार खेळवली जाते, तर त्याच पद्धतीने तुम्ही प्रत्येक संघाने सहकार्य करा. कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहतो असोसिएशनच्या नियमाप्रमाणे ड्रेसिंग कंपल्सरी असते आणि त्या नियमांचं पालन करा. तुम्ही उल्लंघन नियमांचं करू नका. अध्यक्ष आमचे विनोददादा पाटील, तसेच उपाध्यक्ष आदेशदादा भगत. अतिशय सुरेख फटका आपण पाहतोय. योगेशच्या बॅटमधनं जागेवरनं खेळले. दोन क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. चेंडू उचलून फेकेपर्यंत 2 धावा येतात धाव फलकावर. चेंडू फेक मात्र चांगल्या पद्धतीने केली जाते. गोलंदाजाच्या हातात चेंडू विसावतोय तोपर्यंत 2 धावा येत आहेत धाव फलकावर. 15 धावा आपण पाहतो धाव फलकावर. 16 धावा आपण पाहतो धाव फलकावर. सातत्याने दोन फलंदाज. सलामीची जोडी जी असते ती फार महत्त्वाची असते, कारण या दोन फलंदाजांना आपल्या संघाला सावरायचं असतं, संघाच्या डावाला आकार द्यायचा असतो. त्याच पद्धतीने इथं फलंदाजी केली जाते. कमबॅक दीपकच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने केलं जाते, कारण धावांचा ओघ इथं वाढवण्याचा प्रयत्न दिसतोय दोन फलंदाजांच्या माध्यमातून. इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. कमबॅक दीपकच्या माध्यमातून केलं जात आहे. ते गोलवली संघाचा गोलंदाज कमबॅकची गरज असेल, ब्रेक थ्रूची गरज असेल गोलवली संघाला. अपील केली जाते, मात्र पंच नक्की पाहत आहेत चेंडू कशा पद्धतीने टेक ऑफ घेतो, लँड होतोय. निर्धाव चेंडूची ती समाप्ती होते. आमचे पंच आपण पाहतो रतन मानेरकर मॅन फ्रॉम पालेगाव, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो शशांक पाटील मॅन फ्रॉम संदप. तो अनुभवी पंच आपण पाहतोय. अतिशय चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. चांगली कामगिरी दोन पंच म्हणून. दीपक फ्रंटफुटला पुढे सरकले. इथे मात्र चूक केली जाते ते फलंदाजाच्या माध्यमातून.
जर फलंदाज मागे आले असते तर कदाचित नक्कीच विकेट गेली नसती. मात्र इथं फलंदाजाने चूक केली आणि पहिल्या गड्याचं पतन होत आहे. फलंदाज बाद होत आहेत. योगेश बॅक टू पॅव्हिलियन. विकेटचं इथे पतन होत आहे. फलंदाज बाद होतात ते योगेश. मात्र योगेश बाद झाल्यानंतर इथं मैदानात येतात नवीन फलंदाज आपण पाहतो राम म्हात्रे. संघाचा आधारस्तंभ तारणहार इथं मैदानात दाखल झाले. इथून मात्र राम म्हात्रे आणि सलामीचे फलंदाज जयेशला मात्र इथून भागीदारी करावी लागेल. कारण पहिल्या विकेटचं पतन झाल्यानंतर गोलंदाजीचा जर विचार केला तर दीपक या गोलंदाजानं नक्की कमबॅक करून दिला. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये गोलंदाजानं फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि एक गडी बाद केला. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक. स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज राम म्हात्रे. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज होते दीपक पाटील. धावा खर्च केल्या 13. मात्र त्यानंतर दीपक किने या गोलंदाजाने कमबॅक करून दिले. पुन्हा एकदा सज्ज होतात. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू खाली राहतोय. तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. वाजवी षटक कशा पद्धतीने हाताळावं, कमबॅक कशा पद्धतीने करावं ते दीपक केने या गोलंदाजाने दाखवून दिलं. फक्त 4 धावांचं वाजवी षटक या गोलंदाजाने हाताळलं. चला घेसर संघ ताबडतोब या नाणेफेकीसाठी, अन्यथा तुम्हाला पॅनल्टी लागू शकते. आयोजक आम्हाला सूचना करतायत. हा एक षटक संपू द्या मग नाणेफेक करू. दोन षटकांचा वाजवी खेळ इथं संपलाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर देवीच्या पाडा संघाची धावसंख्या आपण पाहतो 1/17. मात्र इथून येणारी षटकं शिल्लक असतील 3, चेंडू शिल्लक असतील 18 आणि धावांची गरज असेल ती मात्र 33. 11च्या सरासरीनं इथं 33 धावा देवीच्या पाडा संघाला पूर्ण कराव्या लागतील. कारण दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर पहिलं षटक आपण पाहिलं महागडं ठरलं होतं. 13 धावांचं गोलंदाज होते दीपक पाटील आणि दुसऱ्या षटकामध्ये दीपकने गोलंदाजानं गोलवली संघाला कमबॅक करून दिलं. फक्त 4 धावांचं षटक हाताळलं. इथून मात्र जबाबदारीने फलंदाजी करावी लागेल ती राम म्हात्रे अनुभवी फलंदाजाला. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो जयेश या सलामीच्या जोडीला. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या गोलवली संघ. वारंवार आमचे पंच तुम्हाला सूचना करतात, सहकार्य करा, सूचनांचं पालन करा आणि आयोजकांना चांगल्या पद्धतीने सहकार्य करा. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 1/17. गोलंदाज प्रवीण. स्ट्राईक एंडला राम म्हात्रे. प्रवीण बघे राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला गोलंदाजाने. सुरुवात तर प्रवीणनं चांगली केली आहे. मात्र येणारे 5 चेंडू कशा पद्धतीने हा गोलंदाज हाताळलेले आणि खेळपट्टीवरील 2 फलंदाज या गोलंदाजाचा सामना कशा पद्धतीने करतील ते मात्र पाहावं लागेल. कारण 50 धावांचं लक्ष्य आहे. 17 धावा आपण पाहतो धावफलकावर. अजूनही 33 धावांची गरज असेल. इथून मात्र राम म्हात्रे आणि जयेशला चांगली फलंदाजी करावी लागेल, भागीदारी करावी लागेल या 2 फलंदाजांना. मोठा फटका. आता मात्र राम म्हात्रेला थांबवणं कठीण जाणार आहे. कारण पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर आत्मविश्वासानं या फलंदाजानं सुरुवात केली आहे. ठोकलाय तो षटकार.
डीजे चला टीम मीटिंग करू नका गोलवली संघ बघा. अमित, आम्ही विनंती करतो आयोजकांच्या वतीनं, अमित सहकार्य करा. अमित, 23 धावा आपण पाहतो. धाव फलकावर पहिला चेंडू निर्धाव गेला, मात्र त्यानंतर अनुभवी फलंदाज राम म्हात्रेने षटकार ठोकून दडपण इथे झुगारून दिले आणि आत्मविश्वासानं या फलंदाजानं सुरुवात केली. पुन्हा एकदा प्रवीण बघे, पुन्हा एकदा ऑन साईडला खेळतात. क्षेत्ररक्षक दूरवरनं आलेत, इथं मात्र चूक करतोय क्षेत्ररक्षक आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. राम म्हात्रेच्या बॅटमधनं येतोय तो चौकार. धन्यवाद राज. 27 धावा आपण पाहतो. धाव फलकावर दुसऱ्या षटकामध्ये दीपक केनेने कमबॅक करून दिलं होतं गोलवली संघाला आणि तिसरं षटक मार्गस्थ असताना पहिला चेंडू निर्धाव गेला. त्यानंतर मात्र 2 चेंडूंमध्ये समोर खेळता सुरेख फटका आपण पाहतोय. अमितच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. सीमारेषेवर चेंडू फेक सुद्धा चांगल्या पद्धतीने केली जाते. तोपर्यंत 2 धावा येत आहेत धाव फलकावर. 29 धावा आपण पाहतो धाव फलकावर. राम म्हात्रे सारखा अनुभवी फलंदाज खेळपट्टीवर असताना नक्कीच संघाला राम म्हात्रेकडनं अपेक्षा असतील, कारण अनुभव नक्कीच या फलंदाजाकडे आहे. मोठे फटके खेळण्याची क्षमता फलंदाज ठेवतोय. प्रवीण, मोठा फटका येतोय, मात्र झेल होईल का चेंडू सीमारेषेच्या बाहेर विसावेल या षटकार देतोय तो राम म्हात्रेच्या बॅटमधनं दुसरा षटकार. विचार केला तर सामना आपल्या बाजूने झुकवण्याची ताकद ठेवणारा फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतो. राम म्हात्रेला 35 धावा पाहतो धाव फलकावर. बॅकफुटला गेले सुरेख फटका आपण पाहतो. ऑफ साईडला पहिली धाव वेगाने घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. चेंडू येऊन यष्टीरक्षक उचलेपर्यंत 2 धावा येतात धाव फलकावर. 37 धावा आपण पाहतो धाव फलकावर. या षटकाचा जर विचार केला तर गोलंदाज होते प्रवीण वगे. या गोलंदाजानं धावा खर्च केल्या त्या तब्बल तर मी मधुकर दादा पाटील बेतवडे यांना विनंती करतो, तुमच्या शुभ हस्ते घेसर विपक्ष सागाव अशी नाणेफेक करायची आहे. आणि सामना बघा 5 षटकांचा असेल, लक्षात घ्या. आणि दोन्ही संघाला विनंती असेल सहकार्य करा, जास्त चर्चा करू नका, टीम मीटिंग करू नका मैदानात. गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं तर पहिलं षटक हाताळलं तर गोलंदाज होते दीपक पाटील. गोलंदाजाने धावा खर्च केल्या 13. पहिलं षटक अतिशय चांगलं राहिलं देवीच्या पाडा संघासाठी, मात्र तिथून दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करू दिलं दीपक केने या गोलंदाजानं. फक्त षटक हाताळलं ते 4 धावांचं. मात्र प्रवीण वागे या गोलंदाजानं धावा खर्च केल्या त्या तब्बल 20. बघा गोरख, तुमचा डिसिजन काय असेल तो सांगा ताबडतोब. बघा दोन्ही पंचांना मी विनंती करतो आयोजकांच्या वतीनं, 5 षटकं ही 25 मिनिटांमध्ये पूर्ण झाली पाहिजेत याची दक्षता दोन्ही पंचांनी घ्यायची आहे. अन्यथा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला पॅनल्टी लागू शकते, लक्षात घ्या. 5 षटकं तुम्हाला 25 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत. बघा जे फिल्डिंग करणार आहेत त्यांनी उजव्या बाजूला उभे राहा आणि बॅटिंग करणाऱ्या संघाने डाव्या बाजूला थांबायचं आहे. ऑन साईडला खेळले सुरेख फटका आपण पाहतोय. फलंदाज जयच्या बॅटमध्ये येतोय तो चौकार आणि पहिल्याच चेंडूवर गोलंदाजाचं इथे स्वागत केलं जात आहे. बघा दुसरा चेंडू आहे, चॉईस चेंडू नसेल, पसंतीचा चेंडू नसेल, आयोजक जो देतील तोच चेंडू तुम्हाला घ्यावा लागेल, लक्षात घ्या. चॉईस बॉल नसेल
तुमच्या पसंतीप्रमाणे चेंडू दिला जाणार नाही. आयोजक जो चेंडू देतील तोच तुम्हाला घ्यावा लागेल. 41 धावा आपण पाहतो. धाव फलकावर अतिशय चांगली फलंदाजी आपण पाहतो. राम म्हात्रे आणि जयेशच्या माध्यमातून तिसऱ्या षटकामध्ये सामन्याचं चित्र पालटवून ठेवलं फलंदाज राम म्हात्रेनं आणि अतिशय चांगली फलंदाजी आपण पाहतो खेळपट्टीवर. गोलंदाज तयार. ऑन साईडला खेळतायत. चेंडू नो मॅच लँड मध्ये पडतो. दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न करतील. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. चेंडू फेकेपर्यंत इथं 43 धावा आपण पाहतो धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. योगेश बाद झाल्यानंतर मात्र राम म्हात्रे आणि जयेश या दोन फलंदाजांनी अतिशय जबाबदारीने या फलंदाजांनी फलंदाजी केली आणि जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने हे फलंदाज उचलतात. चांगल्या पद्धतीने धावफलक हलता ठेवण्याचं काम करतायत. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. गोलंदाज आपण पाहतो दीपकच्या माध्यमातून इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न दिसतोय. कारण 50 धावांचं लक्ष असताना मात्र चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतो देवीचा पाडा संघ. आतापर्यंत धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 43. गेसर संघाने इथे उपस्थित राहा डाव्या बाजूला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा पुन्हा एकदा व्यवस्थित संपर्क होत नाही. लागोपाठचे दोन चेंडू निर्धाव हाताळलेत. अशी गोलंदाजी जर तिसऱ्या षटकामध्ये झाली असती तर आदरणीय महेंद्र म्हात्रे नांदिवली दीपकदादा प्रतिष्ठान या संघाचे पॅकर्स यांचं सुद्धा आगमन होत आहे. त्यांचं सुद्धा आम्ही आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. महेंद्र म्हात्रे नांदिवली यांचं आगमन होते. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. दीपक ऑन साईडला खेळतात. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. चेंडू उचलून फेकेपर्यंत नक्कीच 2 धावांचा प्रयत्न असेल. 2 धावा येत आहेत धाव फलकावर. धावसंख्या पोहोचते ती 45 वर. सातत्यानं धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न करतात ते दोन्ही फलंदाज. 2 चेंडू निर्धाव गेल्यानंतर मात्र पुन्हा एकदा जयेशने चांगली सुरुवात केली आहे. दीपक लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ऑन साईडला खेळतात. सातत्यानं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पहिली धाव वेगाने घेतली आहे. इथे मिसफिल्ड होते. चुका होत आहेत गोलवली संघाच्या माध्यमातून. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा येत आहेत. फलंदाजी केली. धावांचं लक्ष आता उरलंय ते फक्त 3. चेंडू शिल्लक असतील ते 6. दोन षटकांमध्ये तब्बल 30 धावा या 2 फलंदाजांनी कुठल्या. एका बाजूला राम म्हात्रेने आक्रमण केले. दुसऱ्या बाजूला जयेशने संयम ठेवला. सातत्याने चांगली फलंदाजी केली. 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. गोलंदाज अमित तयार. इथे मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही. बघा दुखापत झाली आहे का. सहा चेंडूंमध्ये 3 धावांची गरज असताना मात्र अमितनं पहिला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळला. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. इथे मात्र टप्पा आणि दिशा जर सांभाळला आणि काही चेंडू निर्धाव टाकले तर नक्कीच या सामन्यामध्ये रंग भरू शकतो हा गोलंदाज. आता मात्र पंच शशांक पाटील यांनी वाईडचा इशारा केला. अवांतर धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकते. 48 वर पोहोचते. 5 चेंडू आणि फक्त 2 धावांची गरज. सुरुवात चांगली केली होती गोलंदाज अमितनं. मात्र त्यानंतर हा चेंडू वाईड हाताळला आहे. अमित ऑन साईडला खेळतात. अशा पद्धतीनं हा सामना या चौकाराने खुला करून ठेवला फलंदाज राम म्हात्रेनं.
आणि आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील पहिला सामना जिंकलाय तो देवीच्या पाडा संघानं. धन्यवाद डीजे. बघा घेसर संघाने त्वरित आपला निर्णय कळवा. क्षेत्ररक्षण घ्यायचं आहे की फलंदाजी करायची आणि ताबडतोब मैदानात उतरा.